प्रसिद्धं नवनीतचौरम् गोपाङ्गनानां च दीपोऽचौर अनेक जन्मार्जित पापचौरम् चौराग्रण्यं कृष्णं नमामि। वसुदेवसुतं देवं कंसचाणूरमर्दनं देवकी परमानन्दं कृष्णं वन्दे जगद्गुरुं कृष्णं वन्दे जगद्गुरुं। श्री गोपाल कृष्ण भगवान हे गोविंद हे गोपाल हे दया विनाशिनी सप्ताहोऽपि तथा धन्य कृष्णलोकफलप्रदः कंपते सर्वपापानि सप्ताहश्रवणे स्थिते अस्माकं प्रलयं सद्यः कथा चेयं करिष्यति कथा चेयं करिष्यति। हे कृष्ण गोविंद हरि मुरारे हे नाथ योगेश्वर वासुदेव हे कृष्ण गोविंद हरि मुरारे। 14 जणी ज्याच्या चरणाते पूजिती त्याची घेईन माती मी आपुल्या श्री एकांती अर्चन करी धुरजटी त्यासी बोलेन मी गोष्टी आवडीच्या। सप्त ऋषी ज्याची वर्णितात कीर्ती करी तसे ध्यान ब्रह्माची। चारी वेद ज्याची वर्णिताती कृती करी ताती स्तुती सहायी जणी। लक्ष्मीचा पती द्याती सनकादिक पाहून श्रीमुख एक वेळा। पृथ्वीचा हा भार करावया दूर मनोन अवतार घेतसे। हे कृष्ण गोविंद हरि मुरारे हे नाथ योगेश्वर वासुदेव हे कृष्ण गोविंद हरि मुरारे।
तुझिया पुत्रासी लागले मूळ तुझिया पुत्रासी लागले मूळ तुझिया पुत्र क्या बात है? हे यशोदे, तुझ्या मुलाला मूळ नक्षत्रावर जन्माला आणि मूळ नक्षत्रावरची मुलं आईला किंवा बापाला मूळ आलेली असतात. बालकाचे अंगी अवचिन्न बहुत नेऊनी गतेत टाकियास. लोभ धरुणीय हे बाल बालकासी ग्रासील सर्वांसी एक राची. ऐकोनी यशोदा गहिवरून बोले गर्गांनी कथीयले उत्तम गुण. महाराज यादवांचे गुरु गर्ग मुनी यांनी या बाळाची उत्तम गुण सांगितले. हा अनंत नामांनी ओळखला जाणारा याची अनंत युग कीर्ती राहणारी अनंत जीवांचा हा उद्धार करणारा याला अनंत नामाने ओळखते. गोविंदा माधवा केशवा मायाचिता कृष्णा तुझ नमो. याला कोणी गोविंद म्हणे, कोणी माधव म्हणे, कोणी याला केशव, हा गोवर्धनोद्धारी कोणीतरी, हा निर्गुण आहे, निराकार. हा जनार्द कृपाळू. त्या मुलाला पुराण पुरुषोत्तम म्हटलंय. यादवांच्या गुरुने याची उत्तम गुण वर्णन केलेले आहे. कंठ दाटून आला यशोदेचा. आपल्या मुलाला कोणी वाईट म्हटलं ना माय, कुठल्या आईला बरं वाटत नाही. आईला सर्प झाला होता पोटी. आईनं दूध पाजला आणि टोपल्याखाली झापून ठेवला. आई आहे आई कोणी यशोदा
वाक्य ऐक. आणि हा माबळ भट्ट रागाव आणि रागावलेला हा माबळ भट्ट लाल कुंद झाला. त्याची शेंडी उभी राहिली, कपाळावर घाम आला, थरथर कापायला लागला. यशोदेला सांगितलंय बघा, अमंगळवाणी पुनरुक्ती बोलिला, गर्ग तो चुकला गणितासी. अगं यशोदे, तो गर्ग गणितात चुकला, त्याला गणित जमलं नाही. ज्योतिषशास्त्राचं गणित जमलं नाही आणि म्हणून तो गणितात चुकला आणि त्यांनी चुकीचं भविष्य म्हणलं. काय गंमत आहे माय बापू. आणि या महाबळाच्या तोंडातली ती अमंगळ वाक्य त्याच्या तोंडात बाहेर पडली. आणि नामदेव महाराजाचं वर्णन करतात, काय देखणं वर्णन. ठावोनी जाती उखडे उडताती, मस्तकी आदळती केवनिया. या जडमूड वस्तू ज्या घरात होत्या ना, घरातल्या जडमूड वस्तू, मग घरात पाटे वरवंटे उखळ मुसळ सांडसी चमचा चिमटा या सर्व जडमूड वस्तू घरात होत्या. बघा, त्यांना राग आला. कृष्णाला वाईट म्हटल्याचा राग कुणाला आलाय? घरातल्या या जडमूड वस्तूंना राग आलाय. आपल्याला राग येत नाही कोणी कृष्णाला काही म्हटलं तर. बघा, आणि म्हणून देव नेहमी दगडात राहतो. बघा, माणसांमध्ये राहत नाही. माणसात देव सापडतच नाही. करोडो रुपयाचं मंदिर बांधलं ना सज्जनो, तरी मंदिरात बसवलेली मूर्ती कुठली माणसाची नाही आहे, ती दगडाचीच. देवाची प्राणप्रतिष्ठा दगडाच्या मूर्तीत करावी लागते, कारण दगड हे प्रामाणिक आहे. तो गद्दारी करत नाही, त्याला कधी राग येत नाही, तो गद्दारी करत नाही. माणसं गद्दारी करतात. एवढं नेतृत्व तिकडे. म्हणून देवाला दगड आवडतात. बघा, तुकडोजी महाराज सांगतात, बाबा माणसांमध्ये माणूसच नाही तर देव कुठे सापडेल. माणसातला माणूस शोधणं सुद्धा कठीण झालंय. तर देव कुठून सापडेल. माणूस द्या मज, माणूस द्या हो, माणूस द्या मज, माणूस द्या हो. ही भीक मागता प्रभू दिसला, प्रभू दिसला. माणूस द्या मज, माणूस द्या हो, माणूस द्या मज, माणूस द्या हो. ही भीक मागता प्रभू दिसला, प्रभू दिसला. भीक मागता प्रभू दिसला, प्रभू दिसला. माणूस द्या मज, माणूस द्या ही भीक मागता
माणूस द्या म्हणून. माणसाची गरज पडलेली आहे देवाला. माणूसच मिळत नाही. माणसातला माणूस शोधायची गरज पडते आहे. आणि म्हणून देवाने ठेवलं माणसात माणूसच नाही ना. मग आपण दगडात राहू. त्याच्यावर देव दगडात वास्तव्य करतो. बघा कुत्र्या डुकरासारखी माणसं भेटतात. उपकाराची जाणीव नसलेली माणसं कुत्र्यासारखी वरतंगडी करून बघतात. बघा त्यांना माणसं म्हणायचं का? पोरं जन्माला घालायची आणि मोकार सोडून द्यायची. बस सर्व गावभर त्या पोराने त्रास द्यायचा डुकरासारखा. गावच्या गटारींमध्ये तोंड घालत फिरायची. माणसं आहेत कवळी. आणि म्हणून तुकडोजी महाराजांना माणूस वेगळा हवा आहे. लक्षात वेगळा हवा आहे. मज माणूस द्या हो द्याना. मज माणूस द्या हो द्या. मज माणूस द्या हो द्या. मज माणूस द्या. दान केल्याशिवाय धर्म होत नाही. लक्षात घ्या. आणि म्हणून एक फुलाची पाकळी का होईना आपण देवाच्या पायावर अर्पण करतो आणि मग हात. दानाशिवाय धर्म नाही आणि धर्माशिवाय सुख नाही, शांती नाही. लक्षात घ्या. आणि असा जीवात्मा पाहिजे, असा माणूस त्याला हवा आहे जो दानात आणि धर्मात रममान होतो. बस जेवणाचं ताट समोर आलं ना तरी तो अगोदर दान करतो. बघा हातात पाणी घेतो आणि त्या जेवणाच्या ताटाभोवती फिरवतो. कृष्ण अर्पण. दानाची भाषा आहे. जेवणाचं ताटही कन्हैयाला अर्पण करा आणि मग त्याचा प्रसाद म्हणून तुम्ही जेवण करा.
जनावरासारखं जर ताट पुढे आला आणि तुम्ही जेवायला बसला असाल ना, तुमच्यात माणूस नाही. असा माणूस देवाला हवा आहे. ही माणसं त्याला मिळत नाही आणि म्हणून देव दगडात राहतो. देवाचा विश्वास दगडावर आहे. देव लहान होता तेव्हापासून, अवतार घेतला तेव्हापासून तो लहान होता. त्याला माहितीये माणसांना राग येत नाही. देवाचं नाव कोणी घेतलं तर मग दगडांना मात्र राग येतो. आई यशोदेच्या घरातली या माबळ भट्टाने नाव घेतलं तसं त्या पाटा वरवंटे, आपल्या घरात पाटे वरवंटे आहे. हात वर करा, किती जणांची घरात आहे? अरे बावळे हो, दोनच हातवर झाले ना. पाटे वरवंटे कुठं आहे? पाट्या वरवट्यावर मिरची वाटायला लावली तर तुम्हाला वाटता येईल? मोठी गंमत आहे, बोट ठेचून जातील तुमची. पण पाट्या वरवट्यावरची मिरची मोठी छान असते बघा, मसाला मोठा छान असतो. याहीपेक्षा पाटे वरवंटे लक्ष्मीची म्हणणार बघा. उखळ कधी पाहिलं मावले हो? पुरींनी पाहिलं आता नवीन उखळ मुसळ उचलला जाईल. मुसळ तुमच्या त्याने खैराच्या लाकडाचं मुसळ राहायचं. आजीच्या घरी आहे वाटतं, सांगते आजी. ही लक्ष्मी आहे हो. पाटा वरवंटा उखळ मुसळ शिराई केरसुनी हे लक्ष्मी आहे. आपल्या घरात नाही ते. मोठी रुबाबात राहायची ही लोक आपल्या घरात पूर्वी. माणसाला जागा नव्हती पण उखळाला जागा होती ठरलेली. मास घरामध्ये कोपऱ्यात बसलेलं राहायचं मस्त वाटत. त्याच्या शेजारी ती मुसळ उभं राहायची. आई घर सारवायची गाईच्या शेणानं. बरोबर त्या उखळाजवळ आली का पांढऱ्या मातीनं पोचारा करायची. असा पांढरा पट्टा त्याच्या भोवती करायची, त्याला सजवायची. मग ते सजून मस्त आयटीत बसलेलं असायचं. इकडे पाहुण्यांची गर्दी किती झाली तर उखळाची जागा रिकामी राहायची, मुसळाचा कोपरा रिकामा राहायचा. स्वयंपाक घरात गेलं की दरवाजातच पाटा आणि वरवंटा पाठीला पाठ लावून बसलेले असायचे बघा. आयटीत अगदी तक्क्या लावून बसलेले असायचे. आता काय ते मिक्सर आलं आणि काय गंमत आली. त्या पाट्यावरून त्याला राग आला, मुसळाला राग आला, उखळाला राग आला, त्या सांडशीला राग आला, चमच्याला राग आला. महाबळाच्या त्या बोलण्यानं ते रण थरथरा कापायला लागले. उठले. चंदनाच्या पाटावर हा माबळ भट्ट बसलेला होता. पाठीमागनं मुसळालं, जोरानं त्याच्या पाठीत घाव घातला. तसा माबळ आता तोंडावर पडला, खडबडून उठायला लागला की वरवट्याने येऊन त्याच्या टकलात मारलं जोरात. टक्कल फुटलं. तिकडून लाटणं आलं, बेलणं लाटणं आलं, चमचा आला, सांडशी आली. सांडशीने झालेलं बऱ्याच दिवसाचं काम केलं नाही. सांडशीने कान धरून त्या माबळाचा पिळायला सुरुवात केला. चिमट्याने नाक धरून पिळायला सुरुवात केली. चटणी गाल वाजवायला चालू केले. चटाचट गालावरती मारायला लागली. नामदेव महाराज सांगतात, ठावून जाती उखळे उडताती, मस्तकी आदळती येवोनी. धपाधपेच्या पाठीत कोसळायला लागली. कंठाशी जीव आला, आता निघून जातो की काय. नामदेव महाराज सांगतात, घाबरे दुर्जन
बाजाही राहिल्या नाहीत हो आपल्याकडे. आता क्वाट आली वाहनातून, बाजाही राहिल्या नाही. आम्ही विसरलो, या बाजेचे उपकार विसरलो. आमचा जन्म बाजेवर झालाय, लक्षात घ्या. आमची आई बाळणपणानंतर तिला 1 लाखाचा पलंग चालत नाही, तिला ती ₹2 बाजच लागते बघा. हा, आम्ही मात्र जन्माला आलो, मोठे झालो का तिला लाथ मारून बाहेर काढतो. बदमाश आहोत आम्ही. आजही आमचा जन्म झाल्यानंतर बाजेवरच लागतो आम्ही. दारात उभ्या असायच्या, बाजा मस्त ऐटीत उभ्या राहायच्या. अगदी पाहुणे आले गेले का पटकन आडवी करायची आणि बसायचं त्याच्यावर. पाय दाबायची गरजच नाही, बाजेवर बसलं की बरोबर मांड्या दाबल्या जायच्या. पाय दाबायचीच गरज नसायची. पाठ दुखून आली, आडवं झालं का पाठ मोकळी व्हायची. ऐटीत उभ्या असलेल्या बाजा गेल्या कुठं? माणसंच गेली. इतिहासातली माणसं गेली, पुस्तकातली माणसंही गेली, वाचलेली गेली, शिकलेली गेली. आता फक्त आरशावर अन्याय करणारी माणसं वस्त आहेत. आरशावर दररोज सकाळी उठतात, स्वतःच्याच तोंडाला पावडर लावतात, गंध लावतात, काजळ लावतात आणि स्वतःच तोंड त्या आरशात पाहतात. स्वतःलाच चांगलं म्हणतात. हे बावळे, कधीतरी त्या आरशाला विचार ना ग, तू चांगली आहे का म्हणून. तुझं नाक चांगलं आहे का, तुझे डोळे चांगले आहेत का, तुझं थोबड चांगलं आहे का. आमची माणसं सुद्धा न्हाव्याकडे गेल्यानंतर बस त्या न्हाव्याने जर दाढी केली की त्याला सांगतात पावडर लावलं. 1 चोळे बावळ्या, वाकडे तिकडे करून तोंड काय पाहतो. तुझंच तोंड तू पाहून जर म्हणत असला ना की मी सुंदर आहो, तर तुझी चूक आहे. तुला कोणीतरी सुंदर म्हटलं पाहिजे, किमान त्या आरशानं तरी तुला म्हटलं पाहिजे ना. दररोज आरसा पाहतोस, त्या आरशानं तुला सांगितलं पाहिजे, त्याला तू विचारलं पाहिजे ना, मी खरा सुंदर आहो का, खरंच सुंदर आहो का. वाचलेली ऐकलेली माणसे गेली कुठे, पुस्तकातून पाहिलेली माणसे गेली कुठे. रोज अत्याचार होतो, रोज अत्याचार होतो. आरशावरती आता आरशाला भावली माणसे गेली कुठे. ही अचानक माणसाची माकडे झाली कशी. माणसाच्या चेहऱ्याची माणसे गेली कुठे. अंदाज आरशाचा वाटे खरं असा. अंदाज आरशाचा वाटे खरं असा. कुठे माणसाचा
बाहेर अंगणात बाजा उभ्या होत्या. हा माबळ भट्ट मध्ये मारले खूप. पाटे वरवंटे वसुपात्रा लागी जीव त्या प्रसंगी एका झाला. घाबरे दुर्जन पळावया पाहत आडव्या ठाकत बाजा पुढे. बाजाडव्या उभ्या राहिल्या पडणाऱ्या मावळ भट्टाला अडवण्याकडे. धापकन पडला जपके. नामदेव महाराज सांगतात जमिनीवर पडला ना मावळ तेव्हा त्याची अवस्था काय होती बघा. जानवे तुटले पंचांग फाटले. गळ्यातलं जानवं तुटलं, काखेतलं पंचांग फाटलं. जानवे तुटले पंचांग फाटले. धोतरही गळाले कमरेचे. त्याच्या कमरेचं धोतरी गळून गेलं. असा हा उघडा नागडा हा मावळ भट्ट. पृष्ठीवरी होती बदा बदा मार. तेथोनी सत्वर पळता झाला. कसा तरी जीव घेऊन हा मावळ पळा. इकडे महाराज कंसाचा दरबार भरलेला होता आणि हा मावळ मोठ्यानं ओरडत मध्ये पळत सुटलाय. वाचवा वाचवा. पटकन जाऊन महाराज कंसाच्या आसनाखाली लपला. कंसाने विचार केला कोण आला हा असा विवस्त्र अवस्थेतला म्हणून सेवकांना सांगितलं. मावळाने कसं तरी घाई करत आपल्या कमरेला कपडा लावला. थरथरा कापत पुढे कंसा पुढे घेऊन उभा राहिला आणि कंसाला सांगितलं महाराज अहो ते पोरग सामान्य नाही. अहो त्याला बोलल्यावर ते काहीच करत नाही हो. पण त्याला बोलल्यानंतर त्या घरातल्या वस्तूंना सहन होत नाही. त्या दगडांना लाकडांना लोखंडाला पितळेला कुणाला सहन होत. अहो दैव म्हणून मी वाचून पळून आलो, अन्यथा मरून गेलो असतो. भागवत कथा सांगते तो पळाला म्हणून वाचला नाही, दैव म्हणून मी वाचला. त्याच्या अंगावर लटका का होईना, नाटकी का होईना ब्राह्मणाचा वेश होता आणि कृष्णाला ब्रह्म हत्या करायची नव्हती. नाटकी का होईना त्याच्या अंगावर ब्राह्मणाचा वेश होता आणि कृष्णाला ब्रह्म हत्या करायची नव्हती म्हणून कन्हैयानं तो सोडून दिला. लक्षात घ्या, नाटकी ब्राह्मणाचा वेश असल्यावर जर कृष्ण सोडून देतो त्याचे अपराध सहन करतो. नाटकी एवढा मोठा अपराध केल्यानंतरही जर कृष्ण सोडून देतो तर या संतांच्या अंगावर असलेली जी ही वस्त्र, ज्यांनी स्वतःचं जीवन सर्व समर्पित केलं आणि ही देवाची वस्त्र घातली, त्यांचा देवाला केवढा अभिमान असेल, केवढं प्रेम असेल त्या देवाचं त्यांच्यावर, केवढा अभिमान असेल या संतांचा. हे कृष्ण गोविंद हरी मुरारी, हे नाथ योगेश्वर वासुदेवा, हे कृष्ण गोविंद हरी मुरारी. मावळाला मारल्यानंतर मात्र इकडे कृष्ण आता रांगदा झाला होता, रांगायला लागला होता. गोकुळात कृष्ण रांगायला लागला. तवे तळहात तळहात टेकितो, तवे तळहात टेकितो, डाव्या गुडघ्याने गुडघ्याने लागतो, डाव्या गुडघ्याने गुडघ्याने लागतो. तवे तळहात तळहात टेकितो, डाव्या गुडघ्याने गुडघ्याने
त्यांची परीक्षा पाहतो. आपल्याला काय करायचं, दररोज हे उद्योग करून कुठं चाललं आपलं तर. आणि एक दिवस रांगणाऱ्या कन्हैयानं ठरवलं आज आईला काम करू द्यायचं नाही, कुठल्याही पद्धतीत करू द्यायचं नाही. कृष्णानं ठरवलं आणि मोठ्या सकाळी कन्हैयाला आईनं स्नान घातलं, केस बांधली, डोक्यावर मोराचा पिसारा लावला, गोपीचंदनाचा टिळा कपाळावर लावला, ओसरीवर बसवलं आणि कन्हैयाला सांगितलं कान्हा मी काम करते बस इथे. कन्हैयाने आईकडे पाहिलं आणि आई माझ घरात कामाला निघाली. तसं कन्हैया रांगत निघाला. आता आईने पाहिला कन्हैया आता उंबऱ्यापर्यंत गेला, धावतच आली, उचलला आणि परत ओसरीवर नेऊन बसवला. आई वळाली, थोडीशी 4 पावलं गेली, परत कन्हैया निघाला, परत आईने उचलून आणला. आई कंटाळली, रागावली आणि रागावलेल्या आईने सांगितलं कान्हा काम करू देत नाहीस का, थांब तुला बांधून टाकते आज एकदाच, कंटाळून टाकलाय तू आता. आणि आई कन्हैयाला बांधण्याकरता दोर पाहायला गेली. दोर कन्हैयाला बांधण्याकरता आई घरात एक दोर पाहून आणला, कन्हैयाच्या पोटाभोवती गुंडाळला, एक गाठ मारली, आता दुसरी गाठ मार, दोर कमी. आईला कन्हैया झाला कान्हा दुसरा आणते. आई परत गेली, दुसरा दोर आणला, दोराला दोर बांधला, कन्हैयाच्या पोटाभोवती फिरवला, एक गाठ मारली, आता दुसरी गाठ मारणार की दोर कमी. आईने कान्हाकडे रागानं पहिलं सांगितलं कन्हैया थांब अजून दोर आणते तुला, बांधल्याशिवाय सोडत नाही. आई भोळी मोठी राहते हो, लक्षात घ्या. मोठ्या आईचा जीव भोळा असतो, तिला कळतच नव्हतं दोर केवढे आणि कन्हैया केवढा. भोळेपणा होता. घरात गेली, परत दोर आणला, घरातली दोर संपली. आई घामाघूम झाली, थकली. कन्हैयानं पाहिलं आई थकली आता. शेवटचा दोर आणला, दोराला बांधला, कन्हैयाच्या पोटाभोवती गुंडाळला, गाठ मारली, दुसरी गाठ मारली. आणि आई आता इकडे तिकडे पाहायला लागली, याला लटकवायचा कुठे, आता बांधायचा कुठं. कोपऱ्यातलं ते उखळ बसलेलं होतं, त्याच्याकडे आईनं पाहिलं तसं ते उखळ घाबरलं. त्या उखळाच्या लक्षात आलं खरी गोष्ट नाही आता कन्हैयाला आपल्याला बांधणार म्हणजे माफी नाही. त्या उखळानं हात जोडून कन्हैया झालं कान्हा आपला काही संबंध नाही, होती आईचं तुझं भांडण आहे, विनाकारण लचाण माझ्याकडे आलो नको, तू तुझं पा. आईने मात्र दोर आणला, उखळाला गुंडाळला आणि कन्हैयाला सांगितलं बस आता इथे बस, मला काम करू दे. आई निघाली तसं त्या उखळाने कन्हैयाला हात जोडून सांगितलं कान्होबा काही काळजी करू नका, तुम्ही पुढे चला, मी मागणं टुणू येतो, तुम्ही काळजी नका करू. काय पहा दगडाला हे कळतंय, दगड सांगतोय देवाला तू काळजी करू नकोस, तू चल, मी तुझ्या मागे येतो. आता कन्हैया रांगायला लागला आणि कापसासारखं हलकं झालेलं उकळ हे आपोआप पुढे सरकायला लागलं. उमऱ्याजवळ कन्हैया आला, उमरा ओलांडला, बाहेर गेला, मागे वळून पाहिलं. रांगणारा देव तुम्ही कधी पाहता? नाही, लंगडा देव तुमच्याकडे नसतो. रंगणात कधी आणता? रंगणात कधी येतो आपल्या घरी? हा कधी? मोठ्याने बोला ना, आजी खूप लांब आहे. रंगणात कधी आणतात? हा पोराच्या लग्नात. हा मोठ्यानेच बोलत नाही. हा कधी मुलगा आणतो तिकडून? का बरं तुम्हाला नाही घेता येत घरी? का बरं आणता? काय कारण?
का आणतात? तो रंगणात सासरवाडीहून का आणतो? लग्नाच्या वेळेलाच आणतो ना. हा, काय गरज आहे त्याची? कुकर आणावं, मिक्सर आणावं, फ्रीज आणावं, AC आणावं, मोटरसायकल आणावी, सोनं आणावं, नाणं आणावं. तो लंगडा देव का बरं आणायचा? बरं, हे सर्व नवरदेव आहेत, यांना विचारू आपण का बरं आणता, का बरं आणता? त्याचं कामच नाही, का बरं आणता लग्नात? चष्मेवाली आई, तुमच्यात बोलू नका, मला बी सांगा. का बरं आणता? नाही, जी माहितीच नाही. पण तुम्हाला का माहिती आहे? एका वर्षात घरात खेळला पाहिजे. किती बदमाश होतात. देव आणताना सुद्धा स्वार्थाकरता आणतोय की एका वर्षात खेळलं पाहिजे. तू चल तात्पुरता घरी. घरात खेळायला लागलं की हा कोपऱ्यात बसतो. मग आम्हाला दिसलेला देव, संतांना दिसलेला तो रांगणारा देव काय देखना आहे. हा, रांगणारा देव संतांनी पाहिला, रांगणारा पाहिला आणि संतांना काय देखणं वाटलं बघा. लंगडा लंगडा ग लंगडा, लंगडा ग लंगडा, देव एक पाया. लंगडा ग लंगडा, लंगडा ग लंगडा, देव एक पाया. देवाचा देव पाय लंगडा, कसा कसा देवाचा देव पाय लंगडा, हो कसा कसा देवाचा देव पाय लंगडा. हो लंगडा 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 लंगडा, देव एक पाय लंगडा. लंगडा 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 लंगडा, देव एक पाय लंगडा. देवाचा देव पाय लंगडा, कसा कसा देवाचा देव पाय लंगडा, हो कसा कसा देवाचा देव पाय लंगडा. डोळ्याधारी जातो तरी दूर जातो, डोळ्याधारी जातो तरी दूर जातो, तरी दह्या दुधाचा रगडा, तरी दह्या दुधाचा रगडा. असं कसं असं कसं असं कसं असं कसं असं कसं असं कसा देवाचा देव पाय लंगडा, असा कसा देवाचा देव पाय लंगडा, असा कसा देवाचा देव पाय लंगडा. लंगडा लंगडा देव एक पाय लंगडा, लंगडा लंगडा देव एक पाय लंगडा. असं कसं असं कसा देवाचा देव पाय लंगडा, असा कसा देवाचा देव पाय लंगडा, असा कसा देवाचा देव पाय लंगडा. उंबऱ्याच्या बाहेर कन्हैया निघाला. मागे वळून पाहिलं तसं ते उखळ कन्हैयाला सांगितलं का अण्णा लगेच बाहेर येतो पाय. आणि उखळ टुनकन उडालं आणि बाहेर जाऊन बसलं. आणि कन्हैया आता अंगणात पोहोचला. कन्हैयाचा प्रवास मात्र फक्त खेळण्यापुरता नव्हता. झालेला अवतारी खेळण्याकरता नाही, गवळणींचे मडके फोडण्याकरता नाही,
कन्हैयाचा अवतार हा जीवमात्रांचा उद्धार करण्याकरता झालेला. त्याचा प्रत्येक क्षण हा जीवमात्राच्या कल्याणाकरताचा होता. आणि म्हणून रांगणारा कन्हैया केवळ रांगत नव्हता, आईला त्रास देत नव्हता. तर अंगणात नंदबाबाच्या अंगणात 2 वृक्ष उभी होती, विमलार्जुन नावाची. त्या वृक्षांच्या दिशेला कृष्ण चाललेला होता. विमलार्जुन ही कुबेराची पोहर. कुबेर धनसंपत्तीचा मालक. आपल्या घरात सध्या कुबेर आणून बसवतायत पाहतो चायनाचा. सोन्याचं पॉलिश असतं, काही गाठोडं घेऊन उभा आहे, काही पैशांच्या याच्यावर बसलेला कुबेर. या कुबेराची 2 पोरं. विमलार्जुन. कुबेराची पोरं म्हटल्यानंतर पैशांना काही कमीच नाही ना. तिथं काय संपत्ती, सोनं नाणं अलंकार, त्याचा मालक आहे. आणि पैसा कमवणं सोपं आहे पाटील मंडळी. पैसा पचवणं मोठं कठीण, कमवणं सोपं आहे. पैसा पचवता आला पाहिजे. बापाच्या इस्टेटीचा माज आणि मस्ती या दोन्ही पोरांमध्ये आलेली होती. तारुण्याची उर्मी होती. एक दिवस दारू प्याले, मद्य प्याले, स्त्रियांना घेतलं आणि एका वनामध्ये जाऊन जलाशयामध्ये, तलावामध्ये विवस्त्र अवस्थेत दुपारच्या वेळेला स्नान करत बसले. दुपारच्या वेळेला मद्य प्यालेली. कडेनं नारद मुनी चालले होते तलावाच्या शेजारनं. ही मुलं मात्र दारू प्यालेली होती, स्त्रिया दारू प्यालेल्या होत्या, विवस्त्र अवस्थेत स्नान करत होते. कडेनं जाणाऱ्या नारदाकडे पाहिलं आणि हसायला लागली. बघा, हसणं नारदाच्या कानापर्यंत पोहोचलं. पोरांचं नारदाला मोठं वाईट वाटलं. अरे कुबेराची पोरं, तुम्ही मोठ्याची पोरं आहात, कशी वागताय तुम्ही अशी? नारद मागे वळाले तर जलाशयाच्या जवळ गेले. त्या पोरांना झालं, का रे मला हसता तुम्ही, मला हसताय, तुम्हाला शाप देतो. तुम्ही 1000 वर्ष वृक्षाच्या योनीत जाऊन पडा. 1000 वर्ष वृक्ष योनीत जन्माला आया. नारदाच्या तोंडात शब्द निघाली तशी मुलं घाबरली. पटकन पाण्यातनं बाहेर आली, अंगावर कपडे घेतले आणि नारदाच्या पायावर लोटांगण घातलं. नारदाची पाय धरली, घट्ट पाय धरली. संतांचं हेच तर विशेष आहे हो. संत रागावतात लगेच आणि लगेच प्रसन्न होतात. बघा, लगेच प्रसन्न होतात, लगेच प्रसन्न होतात. संतांचं वैशिष्ट्य आहे. हा, त्यांचं रागावणं हे जीवमात्राच्या कल्याणाकरता असतं. ते रागावणं नसतं. तुकोबाराय आपल्या अभंगात सांगतात की बाबा रे, संतांचे उपकार काय सांगतो. या संताचे मनोपकार, या संताचे मनोपकार, या संताचे मनोपकार, मज निरंतर
जीव मात्राच्या कल्याणाकरता मी अवघड जीवन समर्पित केले. नारदाची पाय धरली, विनंती केली आणि नारद मुनी प्रसन्न झाले. प्रसन्न झालेल्या नारद मुनीने सांगितलंय, विमलार्जुनच्या पोरांना सांगितलं, अरे संतांच्या जिभेवरचा शब्द निघून गेला नवा, तो परत येत नाही, तो परत येणार नाही आता. पण मी तुम्हाला आशीर्वाद देतो, जा तुम्ही शाप दिल्याप्रमाणे वृक्ष होऊनच जन्मावा. परंतु भगवान गोपाल कृष्णाचा स्पर्श तुम्हाला होईल आणि तुमचा उद्धार होईल. आशीर्वाद गोकुळात नंदाच्या दारात जन्माला आया, कृष्णाचा स्पर्श होईल आणि तुमचा उद्धार. ती विमलार्जुन वृक्षाच्या रूपानं बाबा नंदाच्या अंगणात दोघे उभी होती. वृक्षाच्या रूपात कन्हैया रांगत निघाला, पाठीमागे ते उखळा. दोन झाडं शेजारी होती. कृष्णनाथ त्या दोन्ही झाडांच्या मध्ये तिरपावून निघून गेला. मागे पाहिलं, उखळाला कळालं, कन्हैया हलणार नाही बा, मी इथं जाऊ, तू काय चालू दे, तुझा खेळ चालू दे. पलीकडनं उखळ होतं, अलीकडनं कन्हैया होती, मध्ये दोन्ही झाडं उभी होती. रांगणाऱ्या त्या छोट्याशा कन्हैयानं तो दोर उरलेला आपल्या उजव्या पायामध्ये गुंढाळला. इकडे तिकडे पाहिलं, कोणी पाहत आहे का म्हणून, आणि जोरानं धक्का दिला. मोठा आवाज झाला आणि ही दोन्हीही वृक्ष मुळास जाऊन मळून दोन्हीही वृक्ष मळून खाली. अवघ्या गोकुळात वृक्ष पडल्याचा आवाज गेला. स्त्रिया धावल्या, पुरुष धावले, मोठी गर्दी झाली. आई यशोदा सुद्धा माझघरात काम करता करता पळाली. दोन्ही झाडं दारातली पडली. ओसरीवर कन्हैया पाहिला, कन्हैया दिसतो कुठे, तिथं उखळही नाही, कन्हैया नाही. आता आई यशोदा रडायला लागली, आक्रोश करायला लागली, ऊर बडवायला लागली, कन्हैया कन्हैया म्हणायला लागली. गवळणी विचारायला लागल्या, दादा गवळणी विचारायला लागल्या, यशोदे कारण काही नाही आत्याबाई, काही नाही. सकाळपासून कन्हैयानं कामच करू दिलं, सारखं घराबाहेर जायचा आणि म्हणून त्याला दोऱ्याने उखळाला बांधलं, दिसत नाही तो आता. म्हाताऱ्या गवळणी मात्र आता यशोदेवर रागावल्या, तडा तडा बोलायला लागल्या. अगं चांडाळणे यशोदे, तुला लाज काही. 7-9 झालेलं मूल तो खुशाल उखळाला बांधलंस का आई, का कैलाशीन तू? तुझ्याच्याने कसं करावं ग त्या बाळाला, एवढ्याशा लेकराला उखळाला बांधताना तुला लाज नाही वाटली काय? यशोदेला बोलायला लागलं, नाही आता चुकलं माझं. अगं चंडाळणे चुकलं नाही ग, चुकलं नाही ग, तुझ्यातली आईच मेली. खाली मानेनं आई यशोदा रडत होती. एक म्हातारी आली, आई यशोदेच्या हाताला धरलं आणि यशोदे तुझाच का, नक्की का नाही तुझाच का अर्ध्या भाकरीवर विकत घेतला का चतकोर भाकरीवर विकत घेतला, सांग ना ग आम्हाला. किती पैशाला विकत घेतला का नाही याला, सांग ना ग. आई यशोदेने हात चुडली, नाही आत्याबाई कसं बोलताय? कन्हैया मी कन्हैयाला विकत घेतला. अगं चंडाळने विकत घेतला नाही तर काय करा, नाही खरचली कवडी दमडी, नाही खरचली कवडी दमडी, नाही वेचिराळा.
विकत घेतला विकत नाही भरतने कवडी कवडी नाही भरतने कवडी कवडी नाही भेदला विकत तुम्ही म्हणे असेल चोरी पुन्हा वाटते असे उधारी कुणी म्हणेही असेल चोरी कोणा वाटते असे उधारी जन्मभरीच्या श्वासाई तुझी जन्मभरीच्या श्वासाई तुझी मिळवायचं असेल ना मायबाप हो, त्याला चोरी करून मिळवता येत नाही. देव चोरता येत नाही. देवाची उधारी करता येत नाही. देव मिळवायचा असेल ना जन्मभरीच्या श्वासाई तुझी. अरे जन्मभराची श्वास आणि उच्छ्वास, घेतलेला श्वास सोडलेला उच्छ्वास, हे दोन्ही आपण श्वास मध्ये घेतो, सोडताना उच्छ्वास, हे दोन्हीही कृष्णाला अर्पण करावे लागतात, देवाला अर्पण करावे. या दोघांबरोबर नामजप करावा. कबीरजी सांगतायत बघा, सास सास पर नामले व्रथा सास न खोय, न जाने इस सास का फिर आवन होय. जन्मभरीच्या श्वासाई तुटी मोजियले विकत आई यशोदेनं हात सोडली, डोळ्यात हसू वगळत होती, गवळणींना सांगितली, जन्मभरीच्या श्वासाई तुकी. नाही आत्या, तो मिळवण्याकरता मी जन्मभराची श्वास उच्छ्वास अर्पण केलेली आहे नामस्मरणात. जन्मभरीच्या श्वासाई तुकी मोजियली हरिनाम. मी परमेश्वराचं नामस्मरण करून कन्हैयाला मिळवला.